मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शिवशस्त्र शौर्यगाथाचे उद्घाटन. साताऱ्यात विशेष सुरक्षित वाघनखे दाखल. वाघनखे अशी आहेत: घटक पोलाद, चामडे व रेशीम. मोजमाप: लांबी 8.6 सेंटीमीटर, खोली 9.5 सेंटीमीटर, पट्टीची लांबी 7.5 सेंटीमीटर, अंगठ्याचा व्यास 2.5 सेंटीमीटर, 2.3 सेंटीमीटर लहान नखे. एकूण वजन 49 ग्राम. नख्यातील अंतर: मोठी अंगठी ते लहान अंगठी 1.8 सेंटीमीटर, 1.8 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर. विरोधी पक्षातील नेते इतिहासकार नाहीत. नागपूर: वाघनखांबाबत विरोधी पक्षाकडून टीका होत असली तरी ते काही इतिहासकार नाहीत आणि त्यांना इतिहास माहितीही नाही. सरकारच्या कुठल्याही योजनेला ते त्यांच्या पद्धतीप्रमाणे विरोध करत असतात. त्यामुळे यांचे पोट दुखणे स्वाभाविक आहे. मताचे तुष्टीकरण करण्यासाठी ते असे प्रश्न उपस्थित करत असतात, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मुनगंटीवार गुरुवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून राजकारण सुरू असल्याचे सांगत मुनगंटीवार म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांना मुळात इतिहास माहीत नाही. विरोधी पक्षात टीका करणारे काही विशेष लोक आहेत, ते माहिती न घेता बोलत असतात. अयोध्यातील प्रभू राम मंदिराचा विषय होता तेव्हाही ती काल्पनिक कथा आहे, असे वक्तव्य यांनी केले होते. रामसेतूचा विषय होता तेव्हाही उच्च न्यायालयात गेले. राज्य सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले की विरोधी पक्षातील नेत्यांना टीका करण्याची किंवा त्यांच्या विरोधात बोलण्याची सवय झाली आहे. त्यामुळे काय टीका करणाऱ्या किंवा विरोधात बोलणाऱ्या नेत्यांकडे दुर्लक्ष करत असतो, असे मुनगंटीवार म्हणाले. सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थित शुक्रवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात होणार आहे. शनिवारपासून हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. वाघनखे 7 महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सर्व दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहील. याची तिकिटे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येईल. हे प्रदर्शन एका वेळी 200 लोकांना पाहता येईल. दिवसभरातून यासाठी 4 वेगवेगळ्या वेळा स्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. यात सकाळी 11 ते 1 या वेळात विद्यार्थ्यांसाठी असेल, त्यांना हे प्रदर्शन मोफत पाहता येईल. तर दुपारी 1 वाजेच्या पुढील उर्वरित 3 वेळांमध्ये नाममात्र शुल्क आकारून प्रदर्शन पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात विशेष सुरक्षेत दाखल झाली. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेटपासून संरक्षित असलेली काचपेटी तसेच मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेन्सर आदी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस व बाहेरच्या सुरक्षा यंत्रणांकडे सुरक्षतेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून 3 वर्षांसाठी भारतात आणली आहेत. ही वाघनखे विशेष विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर सातारा पोलीस व पुरातत्व विभागाच्या माध्यमातून बुधवारी साताऱ्यात आणण्यात आली. या समारंभास खासदार उदयनराज भोसले, माजी खासदार संभाजीराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडनचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंट हे देखील वाघनखांसोबत साताऱ्यात असतील. याबरोबर वाघनखांसोबत ब्रिटनच्या म्युझियममधील एक केअरटेकर आला असून तो वाघनखांची सर्व ती काळजी घेणार आहे.